ऐका ऐका मंडळी, सांगतो मी गाथा. ऐका ऐका मंडळी, सांगतो मी गाथा. आटपाट नगराची नाही बर कथा. कथेमध्ये लपलेलं आहे एक गाव. तुमच्या आमच्या काळजाचा घेईल ते ठाव. गावामध्ये राहतो एक कोलंटराव. वाटेल तुम्हाला त्याचं असं कसं नाव. नशीब त्याचं मारत या कोलांट उड्या. नशीब त्याचं मारत या कोलांट उड्या. हातावर मात्र पडत्यात नियतीच्या छड्या. किती कष्ट केलं तरी सर्व जाई वाया. नावालाच राव पण गेली सारी रया. विचार करून खंगला, पुढं मार्ग ही खुंटला. याच काळात त्याला एक टॅलेंट राव भेटला. आणि गावाची प्रगती आपल्याला महत्वाची. आपण ते सरपंचाच्या कानावर घालूया. अहो कोलनराव, अहो या की जरा बसा निवांत. नाही काम आहेत आमासनी. अहो काम काय होत्यातच की. पर चार चौघात मिसळलं, लोकांची गप्पा मारल्या की कामाला कसा हुरूप येतो. अहो एकमेकाच्या प्रगतीची गुपितं कळत्यात. अहो या जरा बसा निवांत. अरे अहो या. का हो कोलनराव, काय झालं? बघितलं नव. अहो आम्हाला बी गावकऱ्यात मिसळावं असं वाटतंय, पण आम्हाला कोण थाराच देत नाही राव. आम्ही असं फाटक. कोण म्हणतंय तुम्हाला फाटक? 25 एकर जमीन तुमची. अहो गावात केवढा रुबाब तुमचा. दिसतोय नव हे रुबाब. अहो नावालाच नुसती 25 एकर जमीन आहे. टॅलेंट राव, तुमची फक्त 2च एकर जमीन. तरी राव देवी लक्ष्मी तुमच्या घरात पाणी भरती जणू. गावकरी बी किती मानतात तुम्हाला. काय हो, कुठून मिळवला एवढी समृद्धी? अहो काय सांगावं तुम्हाला. भेटला एक जादूगर. जादूगार? त्यानं फिरवली जादूची कांडी आणि आणली समृद्धी. जादूगार, समृद्धी. ओ टॅलेंटराव, ओ टॅलेंटराव थांबा. ओ टॅलेंटराव, अहो आम्हाला बी सांगा की पत्ता राव जादूगाराचा. अहो कोलनराव, तिथपर्यंत पोहोचायचं म्हणजे लय अवघड असते. अवघड? आणि ते ताकदीचं नाही, युक्तीचं काम आहे. युक्तीचं अहो असू द्या की राव. अहो 7 नद्या, 7 पर्वत, 7 समुद्र, अहो 7 सर्ग पार करायला लागू द्या, तरी सुद्धा आम्ही त्या जादूगाराचा पत्ता शोधून काढू. असं? नाही 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 नाही, एवढं नाही करायला लागत. पण त्यासाठी 7 हुमानं सोडवायला लागतील तुम्हाला. हुमानं? ओ टॅलेंटराव, ओ टॅलेंटराव. हुमानं सोडवा आणि आपल्या शेतात जादुई समृद्धी पिकवा. मग सांगा की हुमान. असं? मग ऐका तर. 3 माता प्रसवल्या. 3 माता प्रसवल्या. बर झालं त्यांना एकच पोर. 3 माता प्रसवल्या. झालं त्यांना एकच पोर. नावात जरी नापीक तरी देई पिकाला जोर. आईला 3 माता प्रसवल्या आणि एकच पोर. 3 माता प्रसवल्या, झालं एकच पोर. कसं असं कधी असते होय? नावात जरी नापीक जमीन तरी देते पिकाला जोर. म्हणजे काय म्हणायचं हे? कोलंटराव, कोलंटराव, पहिल्याच हुमानात तुम्ही गारद होताय वाटतं. अरा लय अवघड आहे बाबा. काय कोलंटराव, पहिल्या हुमानातच कोलांट उडी? नाही नाही, अजिबात नाही. आम्ही बी तुमच्यासारखं टॅलेंटराव व्हायचं ठरवल्या. असं? मग शोधा की उत्तर. आता शोधतो की. पिकाला जोर देते म्हणजे 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 खत. बरोबर नव. आता नापीक नावात म्हणजे नापीक म्हणजे एनपीके. अंगाशी अगदी बरोबर. कोलनराव, तुम्ही एकदम हुशार निघाला. म्हणजे काय आता तुमच्या बरोबर आहे म्हटल्यावर. हे बघा, नत्र, स्फुरद, पालाश ह्या 3 माता प्रसवतात आणि तयार होतं भूमाताचं एनपीके हे खत.
युरिया, DAP, पोटॅश, SSP अशा उत्कृष्ट कच्च्या मालापासून बनवलेलं हे भूमाताचं NPK खत हे पिकाचं मुख्य अन्न आहे. इतर NPK खतांच्या तुलनेत याचं वेगळं गुणवैशिष्ट्य म्हणजे हे शेतकऱ्यांच्या प्रत्येक कसोटीवर उतरलेलं उत्कृष्ट खत तर आहेच, पण त्यासोबतच ही गोळी हेतुपूर्वक कठीण बनवलेली असते, जेणेकरून पिकाला ते दीर्घकाळ उपलब्ध होतं आणि पुरेपूर गरजेप्रमाणे लाभतं. पिकास नत्राची कमतरता असेल तर पानं पिवळी पडतात आणि झाडाची वाढ थांबते. जर स्फुरदची कमतरता असेल तर पानांवर जांभळट रंगाची छटा दिसते आणि जमीन कडक बनते. पालाशच्या कमतरतेमुळं दाणे व्यवस्थित भरत नाहीत किंवा फळामध्ये गर भरत नाही. फळाची गोडीही कमी होते. या सर्व बाबींपासून बचाव करणारं हे भूमाताचं NPK खत. हा, सुटलं बरं का तुमचं हुमान. हं? आणि भूमाताच्या NPK मुळे पिकं कशी समृद्ध होत्यात ते बी कळलं. पण कोलनराव, हा. आपण समृद्ध झालो म्हणजे गावाला हिन लेखता येत नाही, समजलं? का का म्हणतो म्या? का नाही, मी म्हणतो का. गावानं आजपर्यंत आम्हाला हीन दर्जाचं ठरवलं, ते चालतं का तुम्हाला? अहो, तसं काय नाही. हे बघा, बोलता राव, अहो, उगाच आपलं अहो, काय हे बघा, पण. या गावाला पण समजलं पाहिजे आम्ही कोण आहे ऐका ते, तरी. आणि त्यांची जागा पण दाखवायला पाहिजे. अहो, या खाली या, खाली या, खाली या. बसा बसा. अहो बसा तरी. आपलं तुमचं काहीतरीच नसतं. हेच हेच चुकतंय तुमचं कोलनराव. कसं असतं, हो, आपण लोकांनी समजून घ्यायला, हा? त्यांच्यात मिसळायला कमी पडतो आणि मग गाव आपल्याला किंमत देत नाही. आणि म्हणून आता पुढचं हुमान ऐका. सांगा. ऐकणार? हा हा ऐका. धाकट हाय पर नकट म्हणू नये. हा धाकट हाय पर नकट म्हणू नये हा. आणि सौत हाय पर एकट म्हणू नये. हा? तुम्ही तर राव पार कोड्यातच टाकला की. पर हे कोडं तुम्हाला सोडवायला पाहिजे बरं का. अहो पर ओ टॅनराव, ओ टॅनराव, ओ टॅनराव, ओ टॅनराव. हा. अहो काय राव, अहो इस्कुटून सांगा की राव. असं असतं, आपल्याला पावलोपावली दुसऱ्याची गरज लागत असते. हा. कळलं का? म्हणून म्हणतो, आपण कधी कुणाला कमी लेखू नये. हा. काय राव, शाल जोडीतनं मारता काय आम्हाला? अहो सांगा की राव. हे बघा, आम्ही तुमच्या समोर सपशेल हार पत्करली. होय. आता हरून कसं चालेल? हा? जादूची कांडी हवी ना तुम्हाला? होय होय होय. अहो, तुमचा अहंकार कमी व्हावा म्हणून बोललो. हा. कारण नरमाईशिवाय प्रगती नाही. हा. हा. मग ते हुमानचं उत्तर? हुमानाचं सांगतो ना. धाकट हाय पर नकट म्हणू नये. हा आता धाकट म्हणजे दुय्यम दर्जाचं, हा आणि दुय्यम दर्जाचं म्हणजे हा. भूमाताचं सेकंडरी मिक्स न्यूट्रिएंट फर्टिलायझर रिअल. रिअल. हा, हे धाकट म्हणजे दुय्यम आहे, पर नकट म्हणू नये. कारण हे खत लय मोलाचं आहे. हे सौत आहे, पर एकट म्हणू नये. म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फरचा गुणधर्म ह्याच्यात बी सामावलेले असतात. असं हे रिअल. रोपाची आणि शेंड्याची वाढ खुंटणं, फळावर वर्तुळाकार काळे डाग पडणं, जमीन कडक बनणं, पिकं ताठ उभी न राहणं ही कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणं. मॅग्नेशियम नसेल तर पानं पिवळी पडतात, प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. पिकासाठी हरित द्रव्य पुरवणारा मॅग्नेशियम हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. जर सल्फरची कमतरता असेल तर कंदकुज वाढते. तेलवर्गीय पिकाच्या तेलाचे प्रमाण वाढीसाठी सल्फर हा महत्वाचा घटक आहे. भूमाताच्या रिअलमधून हे तीनही घटक पिकाला लाभतात. हे दुय्यम अन्नद्रव्य मिश्रखत होय. याचबरोबर जमीन भुसभुशीत करणं, सुपीकता वाढवणं, फळगळ आणि फुलगळ थांबवणं, फळाचा टिकाऊपणा वाढवणं, प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवणं यासाठी भूमाता रिअल खूपच उपयुक्त आहे. कळली बरं का. आम्हाला
आम्हाला गावच्या माणसांची बी किंमत कळली आणि भूमाताच्या रिअलची बी किंमत कळली. कळली नव हा. का? काय होतंय कोलंडराव, अहो माणसासनी जाणून घ्यायचं म्हटलं हा. तर त्यांच्याशी उथळपणानं वागून नाही चालत. हा. आयुष्याकडं सूक्ष्म नजरेनं पाहता आलं हा? पाहिजे. सूक्ष्म नजरेनं. हा, म्हणजे माणसं जोडता येतात. हा. नाहीतर होतंय काय, आपली माणसं आपल्याला सोडून जातात आणि आपली अवस्था पिसं झडलेल्या मोरासारखी होते. म्हणून आपल्यासाठी हे तिसरं हुमान. असं का? हा. पिसं झाडून नाचला मोर, हा. पिसं झाडून नाचला मोर. हा? मग मला सांगा, वांजला कसं होईल बोर? हा? अहो टॅलेंटराव, परत कोड्यात टाकला बघा राव तुम्ही आम्हाला. आता पिस झडून नाचणाऱ्या मोराची अवस्था काय असेल? हा? अहो सोडवा की कोलंडराव, हा सोडवा. जरा सूक्ष्म विचार करा की. सूक्ष्म 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 म्हणजे सूक्ष्म. हा, म्हणजे भूमाताची सूक्ष्म अन्नद्रव्य, असं का? अगदी बरोबर ओळखलं. अहो पिकांना जर ही सूक्ष्म अन्नद्रव्य मिळाली नाही तर काय होतं? यातल्या मॅंगनीजच्या अभावी पिकांची पानगळ होते. हा. म्हणजे पिसं झडलेल्या मोराचीच अवस्था नाही का? हा, नाही हे कळलं. आणि वांजला पोर कसं होईल याचा अर्थ काय? सांगतो. या सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये बोरॉन असतं आणि याचा परिणाम पिकांच्या कवळ्या पानावर होतो. हा. आणि हे बोरॉन जर पिकांना नाही मिळालं तर फुलावर वाज परागकण येतात. मग असल्या परागकणाचा काय उपयोग? नाही हे आता सगळं कळलं टॅलेंटराव. पण मला आता सांगा, त्याच्यामध्ये आणखीन कुठलं घटक असतात? सांगतो. हा. बोरॉन आणि मॅंगनीज व्यतिरिक्त झिंक, कॉपर, फेरस आणि मॉलिब्लेडनम या उत्कृष्ट दर्जाच्या घटकापासून हे सूक्ष्म द्रव्ययुक्त खत तयार होतं आणि ते म्हणजे सह्याद्री. महाराष्ट्र शासन ग्रेड नंबर 1 मान्यताप्राप्त भूमाताचं सह्याद्री पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज भागवते. यातील झिंक वनस्पती वाढीसाठी लागणारी संजीवके तयार करते. झिंक नसेल तर पानांवर पिवळसर छटा दिसते. यातील बोरॉन हा घटक उपयुक्त परागकण निर्मिती करतो. दाणे भरणे तसंच द्विदल पिकांच्या मुळावर नत्राच्या गाठी तयार करणे यासाठी बोरॉन उपयुक्त आहे. यामध्ये असणारे आणखी घटक मॅंगनीज आणि कॉपर प्रकाश संश्लेषण क्रियेत भाग घेतात आणि हरितद्रव्य तयार करण्यास मदत करतात. फेरसच्या कमतरतेमुळं पीक पिवळं पडतं. ही गरज सुद्धा सह्याद्रीतून भागवली जाते. यातील फेरस हा घटक हरितद्रव्य निर्मितीत आणि रासायनिक क्रियेत भाग घेतो. म्हणजेच पिकांच्या परिपूर्ण वाढीसाठी भूमाता सह्याद्रीची भूमिका फारच उपयुक्त ठरते. लय भारी राव, खरंच लय भारी. आता तुमची हुमानं सोडवताना पण मजा यायला लागली राव. पर काय कोलंडराव? पर तुम्ही आता खर्चाचं गणित घालायला लागला राव. एवढं खत घालणं परवडणार का? अहो तेच चुकतंय बघा आपलं. पिकांची गरज न बघता आपण भरमसाठ खतं वापरतो. त्याच्या खर्चाचा अंदाज तरी असतो का आपल्याला? म्हणजे कसं म्हणता? हे बघा कसं आहे कोलंडराव, आपण जास्तीत जास्त NPK खत घालतो. पीक पिवळं पडलं, टाक NPK. पानगळ झाली, टाक NPK. असं कधी असतं का? मग मला सांगा टॅलेंटराव, खर्चाचं कसं? नाही कसं आहे कोलंडराव, खर्च थोडाफार वाढतो पण त्या बदल्यात उत्पन्न दुपटीनं वाढतच की. अहो हे ध्यानात घ्या ना तुम्ही. होय. आणि खर्चात अजून बी बचत करायची असेल तर माती परीक्षण करून घ्या आणि मग लागल तेवढं खत द्या. हे मात्र पटलं आपल्याला. होय. कोलंडराव, जमिनीची सुपीकता वाढायला पाहिजे. अहो रासायनिक खतं वापरून आपण जमीन खराब करायला लागलो आणि म्हणून रासायनिक खतासोबत सेंद्रिय आणि जैविक खतं वापरली पाहिजेत. आणि यासाठी पुढचं हुमान ऐका. सांगा. एकीचा हिरवा शालू दुसरी नेसली, तव गोट्यातली गाय बी खुदकन हसली.
हे हुमान मात्र सोडवतो टॅलेंटराव. बघाच तुम्ही नाही. बघा तुम्ही. सोडवा. सोडवतो. एकीचा हिरवा शालू दुसरी नेसली. एकीचा हिरवा शालू दुसरी नेसली म्हणजे एकीचा हिरवा शालू दुसरी नेसली म्हणजे काय? एकीचा हिरवा शालू म्हणजे पिकांची हिरवाई. म्हणजे एका पिकाची हिरवाई दुसऱ्या पिकाला द्यायची. बरोबर नव? अगदी बरोबर. कसं आहे कोलंटराव, पिकाला सेंद्रिय खताची गरज असते. होय. आणि हे सेंद्रिय खत बनतं कसं? तर निंबोळी, साल, शिया, करंजी आणि मोहा इत्यादींच्या दर्जेदार पेंडीपासून तयार होतं ते ऑलग्रो सेंद्रिय खत. म्हणजे या वनस्पतींची हिरवाई